खासदार संजय पाटील तसेच नालासोपारा येथील पोलीस प्रशासन यांच्याकडून पत्रकारांना केलेली धक्काबुक्की तसेच अमानुषपणे वागणूक या संदर्भात नाशिक येथे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री व पोलीस आयुक्त यांना निवेदन। राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघातर्फे खासदार संजय दिना पाटील तसेच नालासोपारा येथील पोलीस प्रशासनाने पत्रकारांना दिलेले अमानुषपणे वागणूक या संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिव कार्यालय आणि पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांना जीवे मारण्याची धमकी तसेच गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून त्यांना अपमानित केले। यामुळे पत्रकारांच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आला असून पत्रकारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही। बऱ्याच ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झालेत। या संदर्भात अनेक वेळा निवेदने देण्यात आले असून अद्यापपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचं आजपर्यंत दिसून आलंय। तर यापुढे पत्रकारांना चांगली वागणूक मिळावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात मुख्यमंत्री सचिवालय जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त साहेब तसेच विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतावेळी राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष भागवत इरतकर, राष्ट्रीय सचिव रामचंद्र ताठे, राष्ट्रीय सहसचिव राजेंद्र भालेराव, राष्ट्रीय संपर्क प्रमुख नितीन देशमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सौ चंद्रकला साबळे, नाशिक जिल्हा मार्गदर्शक सौ वनिता गायकवाड, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सौ वैशाली राठोड तसेच नाशिक जिल्हा सचिव सौ शालिनी भरसाकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।